मित्र नमस्कार. मी विजयने आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या मराठमोळ्या YouTube चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला आपल्या लागले सबस्क्राईब करून टाका. ज्या पण काही मी व्हिडिओ पाठवेल, तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकूणच साऱ्या व्हिडिओचा तुम्हाला खूप सुंदर पद्धतीनं आनंद घेता येईल. मित्रांनो, विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेला त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालवत. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये भाजप एकेकाळी काहीच नव्हती. पण आज अशी स्थिती आली, की सातारा जिल्ह्यामध्ये भाजप पदोपदी आलेली आहे. अत्यंत म्हणजे आता येणाऱ्या काही जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती याच्यातच भाजपचा अजून कुठे विषय नाही. परंतु तो सुद्धा येईलच. कारण ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपनं जो काही पूर्ण स्कोप जो काही असतो, जो काही स्पेस असते पूर्ण, ते सगळीच स्पेस त्या भाजपनं, भारतीय जनता पार्टी या पक्षाने घेतलेली आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये कधीच भाजप नव्हते. परंतु आज परिस्थिती अशी आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये, की सगळीकडे भाजपच आहे. भारतीय जनता पार्टीनं सातारा पूर्णपणे काबीज केला आहे का? तर 100% काबीज केलेला आहे. आता राहिला प्रश्न मित्रांनो या 2 गोष्टींचा, की या सातारा जिल्ह्यामध्ये अ, वाई नगर परिषद असेल, फलटण नगर परिषद असेल किंवा कराड असेल, मसवड असेल, अशा ज्या आणि सातारा जिल्ह्यात साताराची त्याचा जो तो निकाल संपूर्णपणे आलेला नाही. परंतु सध्या आपण बोलणार आहोत तो वाई नगर परिषदेविषयी. वाई नगर परिषदेमध्ये जो काही न भूतो न भविष्य असा जो काही बदल झाला, तो कशामुळे झाला? वाईचे सध्याचे विद्यमान आमदार वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघाचे आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील नक्की कोठे कमी पडले? मकरंद पाटलांना हा धक्का कसा काय बसला? मकरंद पाटलांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गड होता, त्या गडामध्ये भाजपला एंट्री कशी काय दिली? भाजपचे अनिल सावंत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कसे झाले? किंवा मकरंद पाटलांचेच ते अत्यंत खंदे कार्यकर्ते होते एकेकाळचे. त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2017 ला त्याच्या अगोदरच्या पंचवार्षिकला निवडणुका लढवल्या होत्या. त्यातून ते नगराध्यक्ष सुद्धा झालेले होते. परंतु यावेळेस ते भारतीय जनता पार्टीत का गेले? किंवा भारतीय जनता पार्टीत त्यांना जावसं का वाटलं? किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना कोणी घेतलं? आणि ही संपूर्णपणे वाईची जी काही जागा नगराध्यक्ष पदाची जी काही जागा होती, ती कशा पद्धतीने भाजपनं खेचून आणली, याच विषयावरती मित्रांनो आपल्याला बोलायचंय. तर नमस्कार, मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. मित्रांनो, वाई ही एक म्हणजे देवभूमी मानली जाते वाईला. वाई हे शहर अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा वाई शहराला दर्जा आहे. कारण त्या ठिकाणचा अ, जे काही पर्यटनाचा जो काही विषय आहे संपूर्णपणे वाईतला. अगदी गणपती मंदिरापासून असेल किंवा ज्या पण काही गोष्टी वाईमध्ये आहेत, त्या सगळ्यांचा विचार करता वाई एक खूप उंच पातळीवरती गेलेलं शहर पाहिजे होतं आत्तापर्यंत. वाईचा विकास हा खूप वेगळ्या दर्जातून झालेला पाहिजे होता. परंतु असं काहीही झालेलं नाही, हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल. म्हणून अनिल सावंत यांनी भाजपचा रस्ता धरला. आता भाजपचा रस्ता जरी धरला असला, तरी जिथं भाजपच नाहीये, जिथं भाजपचा उमेदवारच कधी उभा राहिलेला नाही किंवा जिथं भाजप कधी जिंकलेलीच नाही, अशा वाईमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होतो म्हणजे नक्की काय होतं? तर याच्यामध्ये मकरंद पाटलांना कसा धक्का बसतो? मकरंद पाटील हे स्वतः एक मंत्री आहेत. मंत्री असताना सुद्धा किंवा त्या भागाचे ते आमदार असताना वाई म्हणजे त्यांचा बालेकिल्ला. त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांना का हार पत्करावी लागली? का त्यांना त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी जिंकून आणता आला नाही? अनिल सावंत यांची असलेली लोकांमधली क्रेझ असेल किंवा एक सर्वसामान्यांचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचाच त्यांनी फायदा घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून अ, भारतीय जनता पार्टीमध्ये नुसता प्रवेश केलेला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्याकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा लढवली आणि जिंकून सुद्धा आणली. या सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा राहतो, तो म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा. खऱ्या अर्थाने जयकुमार गोरेंनी जी काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जरी असले, तरी सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी एक हे होता. सातारा जिल्ह्यात सुद्धा त्यांनी खूप काही काम केलं. अगदी तळागाळातले कार्यकर्ते जोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना जया भाऊ या नावानं सगळीकडे संबोधलं जातं. ज्या वाईमध्ये कधी भूतो न भविष्य भाजप येईल का? किंवा भाजपची निवडणूक जिंकेल का? भाजप आहे म्हणजे नाही असं नाही. पट्ट्यामध्ये मदन भोसलेंच्या रूपानं भाजप आहे. परंतु त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष होईल का? हे थोडं सांगायला गेलं तर अवघड होतं. परंतु त्या ठिकाणी हे सगळं कशामुळं घडलं? तर मतांचं विभाजन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामधला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही इथं
काँग्रेस आपल्या विधानसभेला अ, तुतारी वाजवणारा माणूस आणि यांच्यामध्ये लढले होते. परंतु तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं इथं अस्तित्वच दिसलेलं नाही. तर काँग्रेसचं अस्तित्वच दिसलेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस मतांचं विभाजन होतं, त्यावेळेस जो कोणी सत्तेवरती असतो त्याला 100% फरक पडतो किंवा 100% तो त्याच्यामध्ये लॉस जातो. अशाच पद्धतीने आणि मकरंद पाटील हे मंत्री झाल्यामुळं त्यांचं मतदारसंघाकडे असणारं लक्ष हे 100% कमी झालेलं आहे. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. हे कसं तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. की वाई, खंडाळा, महाबळेश्वर हे 3 मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आता या 3 मतदारसंघाचे आमदार असताना त्यांना 3ही मतदारसंघामध्ये कामं करणं अपेक्षित आहे. परंतु निवडणूक झाल्यापासनं मकरंद पाटील कधीही या पट्ट्यामध्ये ते फिरताना दिसलेले नाहीत. कुठल्याही कार्यक्रमाला नाहीत, कुठल्याही काही गोष्टींना नाहीत. असले तरी त्यांचे काय जे काही मेन ते मंत्री आहेत, मंत्र्यांच्या शेवटी. पण जर त्यांच्या तुलनेत म्हणायला गेलं तर जयकुमार गोरेंनी सरसपाट लावून धरलेला आहे या भागामध्ये. रोज ते फिरतायत, रोज कार्यकर्ते जोडतायत, रोज लोकांचे पक्षप्रवेश घडवून आणतायत. रोज खूप-खूप काही गोष्टी करतायत. याचंच फलित म्हणून त्यांना जी काही नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती वाईची, तिथं भाजपचा कमळ फुलवता आलं आणि कदाचित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये ज्यावेळेस शतप्रतिशत भाजप इथं लढणार आहे, त्यावेळेस इथून भाजपचा उमेदवार कोण देणार किंवा भाजपचा उमेदवार इथून जिंकून येणार का? विधानसभेला मकरंद पाटलांना सुद्धा टक्कर इथं भेटणार का? हे मात्र येणारा काळच आपल्याला सांगेल. त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो नक्की पहा. तोही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.